नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात फरार निदा खाननं कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली तर धर्मांतरणासंदर्भातला एक व्हिडिओ देखील समोर आलाय। पाहुयात या संदर्भातला रिपोर्ट। नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील फरार मुख्य सूत्रधार निदा खानने कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय। नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयात निदा खाननं धाव घेतली आहे। निदा खाननं ती गर्भवती असल्याचं कारण अटकपूर्व जामीन अर्जात दिल्याचं कळतंय। निदा खान 2 वर्षांपासून मुंबऱ्यात ये-जा करत होती असं पोलीस तपासातून समोर आलं। निदा खान तिच्या पतीसोबत मुंब्रा भागात राहत होती। निदाच्या कामकाजाबाबत फारशी माहिती नाही असं तिच्या पतीनं पोलिसांना सांगितल्याचं कळतंय। निदाच्या पतीला SITनं ताब्यात घेऊन मुंबऱ्यात तिचा शोध सुरू केला। नाशिकच्या TCS प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 जणांवरती गुन्हा दाखल केला असून 8 जणांना अटक झाली आहे। त्यातली एक निदा खान फरार आहे। हिंदू मुलींचं लैंगिक शोषण आणि हिंदू कर्मचाऱ्यांना धर्मांतरणासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप आहे। धर्मांतरणासंदर्भातल्या आरोपीचा एक व्हिडिओ देखील समोर आलाय, ज्यात TCS कंपनीतल्या कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून धर्मांतरण होत असल्याचं दिसतंय। व्हिडिओमध्ये दिसणारा हा आरोपी तौसिफ अत्तार सध्या पोलीस कोठडीत आहे। नाशिकमधल्या या कॉर्पोरेट जिहादच्या मुळाशी जाणार असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। जो एक घटना TCS में हुई है नासिक में, ये बहुत गंभीर घटना है। मैं TCS को भी धन्यवाद देना चाहूँगा कि उन्होंने भी इसका बहुत कड़ाई से संज्ञान लिया है। इसके जड़ों तक जाने की हम कोशिश कर रहे हैं, क्योंकि ये एक वन ऑफ द घटना है या ऐसी घटनाएं और कई हो रही है। ये एक बहुत बड़ा डिजाइन है, इसमें कौन कौन मदद कर रहा है, ये सारी चीज़ों की जांच अभी हम लोग कर रहे हैं। जांच का दायरा बढ़ रहा है, तो निश्चित रूप से अगर ये कॉर्पोरेट जिहाद होगा तो इसकी जड़ों तक हम पहुंचेंगे। SITच्या हाती तांत्रिक पुरावेही लागलेत, ज्यात व्हॉट्सअपच्या माध्यमातून धर्मांतरणासाठी तगादा लावण्यात येत होता। या प्रकरणात आरोपी रजा मेमन आणि शफी शेखचीही चौकशी केली आहे। त्यामुळे या आरोपींचे सोशल मीडिया ग्रुपही तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत। अमरावतीतलं लैंगिक प्रकरण असो की नाशिकमधलं कॉर्पोरेट जिहाद, यावरून भाजपतच 2 नेते आमनेसामने आलेत। अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नवनीत राणांवर निशाणा साधलाय। राणा आपल्या वक्तव्यानं भाजपचीच बदनामी करत असून पंतप्रधान मोदींकडे तक्रार करणार असल्याचं प्यारे खान म्हणाले। ऐसे लोगों ने भारतीय जनता पार्टी को बदनाम किया है। भारतीय जनता पार्टी की ऐसी विचारधारा ही नहीं है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी से बिल्कुल कंप्लेंट करूंगा, और भारत के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी और हमारे जो गृह मंत्री है भारत के अमित शाह जी, इनसे तीनों से एक लेटर मैं आज बना के भेजूंगा कि ऐसे लोग जो है पार्टी का नाम बदनाम कर रहे। जिस पार्टी ने जो नारा दिया है सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबके लिए प्रयास, उसके लिए ये बिल्कुल गलत लोग हैं और ऐसे लोगों की कोई जगह नहीं होनी। का मामला सामने आया महाराष्ट्र में, उसके ऊपर राजनीति गरमाई हुई है। आपके आयोग से कोई नहीं गया वहाँ? देखिए, ये आयोग का काम होता है। अगर किसी व्यक्ति ने हमारे पास कंप्लेंट किया तो उसका दखल लेके वहाँ पर जाना। हमारे पास अभी तक नासिक की ऐसी कोई कंप्लेंट नहीं आई। अगर नासिक की भी कंप्लेंट आती है या उसमें कोई मुस्लिम व्यक्ति भी शामिल रहता तो बिल्कुल उस पर भी कड़क कार्रवाई की जाएगी। कॉर्पोरेट ऑफिस मध्ये बॉस म्हणून ज्या खुर्चीवर बसले आणि आमचे गरीब मुलींना बुरका घालासाठी बीफ खाऊ घातलं, नमाज वाचायला, तर प्यारे खान कुठे गेला होता? प्यारे खानची आज पोटतिडकी बाहेर दिसत आहे। प्यारे खान जेव्हा लव जिहाद होते महाराष्ट्रामध्ये तेव्हा प्यारे खान कुठे जाते? सगळ्यात पहिले ते प्यारे खाननी त्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि समाजाच्या वतीने सगळ्यांची महिलांची माफी मागितली पाहिजे। आणि प्यारे खान, आपको बता देती मैं कि नवनीत राणा हिंदू के बाजू में है, आज भी है, कल भी है और आगे भी रहेगी। तुम्हारा जवाब दो। अमृता फडणवीसांनीही आपणही बँकेत असताना TCS सारखं प्रकरण झालं होतं, मात्र वरिष्ठांनी तात्काळ ॲक्शन घेतल्याचं म्हटलंय। खूपच असं खराब वाटतं आणि खेद आहे की कॉर्पोरेट्समध्ये हे होत आहे। आणि काही प्रमाणात जेव्हाही हे होतं, माझ्या वेळेस पण मी जेव्हा ॲक्सिस बँकेत होती तेव्हा अशा केसेस माझ्या पुढे झालेल्या आहेत आणि विसिल ब्लोईंग होऊन त्या मुलांना प्रॉपर त्याच्या अगेन्स्ट लीगल ॲक्शन झालेली आहे, कॉर्पोरेट ॲक्शन झालेली आहे। तर मला वाटतं असं काही झालं
तर ते झाल्या आपल्याला विसिल ब्लोईंग करणं जरुरी आहे, समाजाला हे सांगणं जरुरी आहे, आपल्या सिनियर्सना सांगणं जरुरी आहे. त्याच्यानेच हे बंद होणार पुढे जाऊन. TCS मधल्या घटनेवरून गुरुवारी सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघालाय. त्यानंतर आता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनीही नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलंय. आरोपींविरोधात कडक कारवाईची मागणी बजरंग दलानं केली आहे. पवन येवलेसह चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.